मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार. उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. संजय राऊतांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडी फुटीच्या चर्चांना उधाण. महाविकास आघाडी राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी आमचे प्रयत्न. उबाठाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर फडणवीसांचा टोला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात. बारामतीमधील उद्घाटन सोहळ्यात दोघे जण एकत्र. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की कर्जमाफी करत सातबारा कोरा करू. कर्जमाफीबाबत सरकारचं धोरण काय? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीची मोठी कारवाई. 8 आरोपींवरती लावला मकोका. वाल्मिक कराडवरही मकोका लावा तर आकाच्या आकालाही बिन भाड्याच्या खोलीत पाठवा. मकोकाच्या मुद्द्यावरनं सुरेश धस यांची आक्रमक भूमिका. विशाळगडावरती होणाऱ्या उरुसला पोलिसांनी परवानगी नाकारली. जोपर्यंत अतिक्रमणासंदर्भात कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावर सण उत्सव साजरे करण्यास मज्जाव. पालीमध्ये खंडोबा आणि म्हाळसाईचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न. भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या संख्येनं भाविक सोहळ्यात सहभागी. आणि अयोध्येत रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याची वर्षपूर्ती. आजपासून 3 प्रतिष्ठा द्वादशी सोहळा. 3 दिवस प्रतिष्ठा द्वादशी सोहळा. अयोध्या नगरी सजली. भक्तांची रेलचेल.